आज मी हे सगळं सांगणार आहे की माझ्या अपेक्षा काय. बाय, मला असं नको, अशी मुलंच नको आहेत मला. त्याच्यामुळे 2 भेटीत तर आम्ही डेफिनेटली नाही ठरवू शकत की हां हो आहे की नाही आहे. आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुमच्या सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे. 2026मध्ये अरेंज मॅरेज करायला पाहिजे की लव्ह मॅरेज हाच एक गुड ऑप्शन आहे. 1-2 मिनटं हा फक्त व्हिडिओ थांबवा आणि प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. मी कुठेही गेली ना किंवा इंस्टाग्रामवर पण मला सतत एकच प्रश्न असतो, तुझं लग्न कधी होणार? ऑब्व्हियस आहे ना, कारण मी 25 वर्षाची झाली आहे. मला कळत नाही म्हणजे 25 वय आणि लग्न या गोष्टीचा काय अर्थ आहे, मला जेन्युइनली नाही कळत. आणि मी आज लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज या दोन्हीच्या साईडनी बोलणार नाही आहे. मी फक्त माझे काय थॉट्स आहेत, कारण मी अरेंज मॅरेज करणार आहे. त्याच्यामुळे माझे काय थॉट्स आहेत हे जस्ट मी आज शेअर करणार आहे. कारण इंस्टाग्रामवर आपण सतत ह्या गोष्टीबद्दल बोलत असतो. म्हणजे माझ्या पेजवर समजा तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज जाऊन बघा माझ्या रील्स. तर सतत मी त्याच गोष्टींबद्दल बोलत असते. त्याच्यामुळे आज मी विचार केला की जरा यूट्यूबवर पण बोलूया आणि माझ्या मनात जे काही आहे ते मला खूप बोलायचं आहे मला. आणि त्याच्या आधी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. माझ्या फ्रेंड्सनी मला चॅलेंज केलं आहे की तुझे 1000 सबस्क्रायबर्स झाल्यावर ते मला शॉपिंग करून देणार आहेत खूप. तर प्लीज 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 सबस्क्राईब करा गाईज प्लीज. सगळ्यात पहिले मी एक डिस्क्लेमर देते की कोणासाठी लव्ह मॅरेज बरोबर असेल किंवा कोणासाठी अरेंज मॅरेज बरोबर असेल. मी इथे कोणालाही जज करायला आलेली नाही आहे. मी माझे काय थॉट्स आहेत ते मी शेअर करायला आली आहे. सो प्लीज लगेच कमेंट्स करू नका, प्लीज हेट कमेंट्स करू नका, मला खूप वाईट वाटतं प्लीज. आपण एकदा 25 वर्षाचे झालो ना की सगळ्यांना टेन्शन येतं की हिचं लग्न कधी होणार. सगळे विचारणार आता मग तुझाच पुढचा नंबर ना, म्हणजे कुठल्याही फॅमिली फंक्शनमध्ये गेलं की. नंतर मुलं बघायला सुरुवात केली आहे का, मग आमच्या ओळखीत असेल तरी आम्ही सांगू कोणी. म्हणजे सगळ्यांना ना स्वतःच्या घरापेक्षा किंवा कोणाच्याही करिअरपेक्षा पण ना लग्नाचं जास्त टेन्शन असतं. आणि आय नो की समजा माझ्या एजचे कोणी हा व्हिडिओ बघत असतील तर ते लोक खूप रिलेट करत आहेत की ह्याच गोष्टी आपल्या आयुष्यात सतत ऐकायला मिळतात आपल्याला. आता आपण ना अरेंज मॅरेजमधल्या थोड्याशा पॉझिटिव्ह गोष्टी बोलूया. पॉईंट 1 म्हणजे दोन्ही फॅमिलीजची इन्व्हॉल्वमेंट असते. खूप खुश असतात फॅमिलीज अरेंज मॅरेजमध्ये, कारण त्यांचं जे काही ठरलेलं असतं की माझ्या मुलासाठी किंवा माझ्या मुलीसाठी मला कसं स्थळ पाहिजे, मला कसा मुलगा पाहिजे, मला कशी मुलगी पाहिजे, मग अपेक्षा काय काय असतात त्यांच्या, ह्या सगळ्या फुलफिल झालेल्या असतात. लव्ह मॅरेजमध्ये कसं होतं की थोडंसं दोन्ही फॅमिलीजला मनवा पहिले, मानले तर ठीक, नाही तर परत ते सगळे राडे वगैरे वगैरे सगळं. त्याच्यापेक्षा हे एक थोडंसं बेटर आहे. त्याच्यानंतर पॉईंट 2 म्हणजे दोन्हीकडच्यांचं म्हणजे मुलाचे पण आणि मुलीचे पण इंटेन्शन्स क्लिअर असतात की आपल्याला काय हवं आहे. आणि पहिली गोष्ट, ते फक्त डेट करायसाठी नाही भेटत, ते आपल्याला लग्न करायचं आहे याच गोष्टीने भेटतात. त्याच्यामुळे ते एक क्लिअर असतं की हां ठीक आहे, आपल्याला ॲज अ लाईफ पार्टनर एकमेकांशी बोलायचं आहे. सो दॅट इज अ गुड पॉईंट. नंतर आपण एक कम्पॅटेबिलिटी चेक करू शकतो. म्हणजे करिअर वाईज किंवा फ्युचर प्लॅन्स काय आहेत, फॅमिली गोल्स काय आहेत किंवा वॉटेवर जे काही आहेत, फ्युचरबद्दल आपण बोलू शकतो. लव्ह मॅरेजमध्ये कसं असतं की आपण एक बघतो, मग छान ठीक आहे चला हा माणूस मला छान वाटतो आहे, मग नंतर आपण सोबत येतो आणि मग नंतर ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस होतात. आणि मग नंतर असं होतं की नाही ठीक आहे राहू दे, हा माझा माणूस मी ह्याच्यासाठी ॲडजस्ट करून घेईल, अशा गोष्टी होतात लव्ह मॅरेजमध्ये. अरेंज मॅरेजमध्ये सगळ्या आधी या गोष्टी बोलल्या जातात आणि नंतर पुढे लग्न करायचं की नाही हा विषय येतो. मी एवढं सगळं चांगलं बोलते आहे म्हणजे मी अरेंज मॅरेज मला खूप आवडतं असं नाही आहे. आता मी सांगणार आहे मला अरेंज मॅरेजमधलं काय नाही आवडत. आता मी माझ्या मुलींच्या पर्स्पेक्टिव्हने सांगणार आहे. फर्स्ट पॉईंट, जज केलं जातं, खूप जज केलं जातं. म्हणजे हाईट किती आहे, वजन किती आहे, मग नंतर सुंदर आहे की नाही, काळी आहे का गोरी आहे, केस केवढे आहेत, मग कसे आहेत, मग ती बोलते कशी, ती चालते कशी, तिला स्वयंपाक येतो का, चहा येतो का, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरून जज केलं जातं ना. आणि हे तर मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते. सो ह्या गोष्टी डेफिनेटली बदलायला पाहिजेत अरेंज मॅरेजमध्ये. दुसरा पॉईंट म्हणजे घाई. म्हणजे आता मी ह्या गोष्टीवर तर इन्स्टावर पण खूप वेळा बोललेली आहे की
की तुम्ही समजा 2 लोकांना तुम्ही बोलायला म्हणजे ठीक आहे चल तुम्ही बोला आणि तुम्ही ॲज अ लाईफ पार्टनर तुम्ही एकमेकांना चूज करताय का हे तुम्ही ठरवा. त्याच्यासाठी वेळ द्या ना. 2 दिवसात विचारतात तुम्हाला आवडलं आहे की नाही. अरे जरा काय जरा बोलू. आणि आधीच्या काळात ना हे सगळं नव्हतं. कारण आधीच्या काळात ना असे काही प्रॉब्लेम्सच नव्हते आणि लोकं ॲडजस्ट पण करायचे. आजकालच्या काळात असं नाही होत. म्हणजे कंप्लीट सगळं चेंज झालेलं आहे. त्याच्यामुळे पास्ट, फ्युचर सगळं डिस्कस करायला लागतं आणि त्याच्यासाठी ना थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे 2 भेटीत तर आम्ही डेफिनेटली नाही ठरवू शकत की हां, हो आहे की नाही आहे म्हणून. थर्ड पॉईंट, इंस्टाग्राम बघून जज केलं जातं किंवा सोशल मीडिया व्हॉटएव्हर. आणि माझ्या बाबतीत तर बाप रे बाप कारण मी रील्स अशा बनवते ना की अरेंज मॅरेजवर माझे काय थॉट्स आहेत ते आहेत. आणि मला बऱ्याच वेळा असे रिप्लाय येतात की तू असं हे सगळं बोलते मग मुलाकडच्यावाल्यांना काय वाटेल. काय वाटेल म्हणजे काय? मी जे आहे तेच मी दाखवते आहे ना. मी काही फेक दाखवते आहे का? मग ज्यांना समजा माझं आवडतच नसेल त्यांनी बघावंच नाही. माझं तर सिम्पल आहे, त्यांनी बघावंच नाही. ह्या गोष्टीवरून मला पण एवढं बोललं जातं ना की समजा मध्येच एक स्थळ होतं आलेलं आणि ते म्हणे की नाही तुमची मुलगी रील्स वगैरे करते सोशल मीडियावर ते आम्हाला चालणार नाही कारण आमचे फॅमिलीवाले पण बघतील. मी काय करू? तुमच्या फॅमिलीवाल्यांना सांगा ना का बघू, सिम्पल आहे. आणि मुलाचे पण तसेच विचार होते आणि मी म्हटलं बाय मला असं नकोच आहेत, अशी मुलंच नको आहेत मला. बरेच लोकं मला विचारतात की तू समजा लाईफ पार्टनर बघते आहे तर तुझ्या अपेक्षा काय आहेत? इन्स्टावर तर मला एवढे मेसेजेस आलेत नाही या गोष्टीसाठी. तर आज मी हे सगळं सांगणार आहे की माझ्या अपेक्षा काय आहेत. सगळं सिम्पल आहे. मला काहीही जास्त नको आहे. फायनान्शियल स्टॅबिलिटी किंवा खूपच त्याला पगार पाहिजे ते खूप तसा माझा काहीही प्रकार नाही आहे. मला सगळ्यात मेन म्हणजे लॉयल पाहिजे. जो फक्त आणि फक्त माझा बनून राहील आयुष्यभर. त्याचा माझ्यावर विश्वास असला पाहिजे, ट्रस्ट असला पाहिजे. नंतर त्यांनी माझ्या बिझनेसला सपोर्ट केला पाहिजे. कारण मी अशी आहे, माझं 9 to 5 जॉब नाही आहे. त्याच्यामुळे मी कधीही झोपेल, कधीही उठते, कधीही माझ्या डोक्यात अचानक की अरे हां माझं हे काम राहिलं आहे, ते काम राहिलं आहे. त्याच्यामुळे मी अशी स्टेबल नसते. माझं खूप माइंडसारखं हे पण राहिलं आहे, ते पण राहिलं आहे, खूप कामात असते. त्याच्यामुळे त्या गोष्टीसाठी मला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे. नाही नाही तू हे नको करू, आज घरातलं हे का नाही झालं, ते का नाही झालं. मला अशी भांडणं नको आहेत पुढे जाऊन. नंतर तो छान काइंड पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, एकदम असा चिडचिडा नको आहे मला. त्याला स्वतःची पण फॅमिली प्रिय पाहिजे. कारण मला असं नको आहे की तू फॅमिलीला सोड आणि माझ्याचसोबत राहा. माझं असं काहीही म्हणणं नाही. मला इवन जॉईंट फॅमिली पण मला चालेल. पण त्यांनी त्याची पण फॅमिलीसोबत असं छान राहायला पाहिजे आणि ॲट द सेम टाईम माझ्या पण फॅमिलीसोबत. असं नको की नाही आता तू आमच्याच फॅमिलीमध्ये आली आहे तर तू फक्त आता आमची आहेस, तू तुझ्या फॅमिलीमध्ये नाही जायचं वगैरे. मला ते प्रकार नको आहेत. आणि लास्ट, कपड्यांवरून मला बोलणं नको आहे. मला हे असं इरिटेट होतं ते की हेच नको घालू, तेच नको घालू, हे मला नाही आवडत. ते नाही ना, म्हणजे हे खूप आता जुनं झालं आणि मला पण माहिती आहे कुठे कसं काय राहायचं. सो त्यांनी मला आहे ना असं सतत सांगितलं नाही, असं पोक नाही केलं पाहिजे त्यांनी मला की हे नको करू, ते नको करू. बस. ॲक्च्युली खूप जास्त अपेक्षा वाटतील ह्या, पण खूप साध्या साध्या आहेत आणि मला माहिती आहे की माझ्याकडून पण ह्याच अपेक्षा असणार आहेत. मे बी काहीतरी वेगळं पण असू शकतं. पण तयार आहे मी सगळ्या अपेक्षांसाठी. आता काही लोकांना ना लग्नाबद्दल अशी भीती वाटते की कसं होईल, काय होईल. जेन्युइनली सांगायचं झालं तर मला लग्नाची भीती नाही आहे. मला लग्न कोणाशी करणार आहे ह्याची भीती आहे. कारण समजा चुकीचा माणूस चुकूनही निवडला गेला, आयुष्य किती खराब होईल. मला या विचारांनी जास्त भीती वाटते की माणूस एकदम व्यवस्थित पाहिजे. सगळं आता त्यापेक्षा तर तुम्हाला मी सांगितलेल्याच आहेत. पण तेच एक यार समजून घेणारा पाहिजे, दॅट्स इट. आणि मग असं असेल तर मग घाबरायची काहीच गरज नाही आहे, सगळंच छान होतं. आता लास्टली माझ्यासाठी ना अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज ह्याच्यापेक्षा पण ना एक हेल्दी मॅरेज इम्पॉर्टंट आहे. म्हणजे लोक काय म्हणतील वगैरे ह्या तर खूप आता या खूप जुन्या गोष्टी झाल्या. पण आपण दोघं एकमेकांसोबत कसे राहणार आहोत किंवा आपण दोघं राहणार आहोत आयुष्यभर.
सो दॅट इज इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे हेल्दी मॅरेज इज इम्पॉर्टंट. तर जिथे दोघांचं पण एकमेकांवर प्रेम आहे, दोघं पण एकमेकांचा रिस्पेक्ट करतात, विश्वास ठेवतात आणि दोघं पण एक छान टीम म्हणून राहतात ना, याला हेल्दी मॅरेज म्हणतात आणि तेच हवं आहे. तर हे होते माझे थॉट्स आणि तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि असेच व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज मला सांगा. आपण मे बी याचा पार्ट 2 पण आणूया. येस, चलो बाय. आणि मी मगाशी सांगितलेलं प्लीज विसरू नका, सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज प्लीज. बाय बाय.